आज आपण ज्या स्वामी समर्थांच्या एका भक्ताच्या आशीर्वादाची कथा ऐकणार आहोत। जगात सर्वात गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो आहे ज्याला स्वतःची किंमत कळत नाही। एक वेळचा असा एक प्रसंग आहे। एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता। घर नाही, पैसा नाही, नशीब साथ देत नव्हतं। दिवसभर काम शोधायचा, पण हाताला काही लागत नव्हतं। एक दिवस तो गावाच्या कोपऱ्यात बसून डोकं धरून रडत होता। तो म्हणाला, देवा, मी इतका वाईट आहे का? सगळ्याकडे काही ना काही आहे, माझ्याकडेच का काहीच नाही? लोक येत होते, जात होते, पण कोणालाही त्याची दया आली नाही। त्या गावात एक मठ होता, तिथे श्री स्वामी समर्थ बसायचे। गणूनं ऐकलं होतं, स्वामीकडे जो खऱ्या मनाने जातो तो रिकामा परत कधीच येत नाही। पण त्याच्या मनात शंका होती, माझ्यासारख्या गरीबाला स्वामी काय देणार? तरीही शेवटी तो उठला आणि थेट स्वामीच्या मठात गेला। स्वामी समोर बसलेले होते, शांत, तेजस्वी। गणू त्यांच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, स्वामी, माझं नशीबच खराब आहे। मला कामच नाही, पैसाच नाही, कोणी विचारतच नाही। स्वामी फक्त हसले। ते म्हणाले, तुला खरंच काही नाही का? गणू म्हणाला, काहीच नाही स्वामी। स्वामींनी जवळ माणसाला बोलवलं आणि म्हणाले, याचे 2 हात घेऊन जा आणि याला 1000 सोन्याची नाणी दे। गणू घाबरला, नको स्वामी, हात कसे देऊ? स्वामी पुन्हा म्हणाले, मग डोळे दे, 10,000 नाणी देतो। गणू थरथरला, स्वामी, डोळे नसतील तर जगू कसा? स्वामी गंभीर झाले। ते म्हणाले, अरे मूर्खा, ज्याची किंमत लाखोमध्ये आहे ते शरीर तुला मिळाले आणि तू म्हणतोस माझ्याकडे काहीच नाही। गणू शांत झाला। पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो गरीब नव्हता हो, तो फक्त अज्ञानी झाला होता। स्वामी पुढे म्हणाले, देव माणसाला संधी देतो, पण माणूस नशिबाला दोष देत बसतो। उठ, काम छोटं मोठं नसतं, मन छोटं असतं। त्या दिवसापासून गणू बदलला। तो भीक मागणं सोडून काम शोधू लागला। पहिल्यांदा बाजारात पोती उचलली, नंतर भाजी विकायला बसला। लोक हसायचे, कालपर्यंत भिकारीन, आज व्यापारी। पण गणू फक्त एकच म्हणायचा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत। हळूहळू त्यांचं दुकान चालू लागलं, घर झालं, मान मिळाला। पण सर्वात मोठा बदल काय झाला? तो रोज मठात जाऊन म्हणायचा, स्वामी, मला पैसा नाही दिलात तुम्ही, पण स्वतःवर विश्वास मात्र दिलात। एक दिवस स्वामींच्या समोर तो नम्रपणे म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य बदललं। स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही काही केलं नाही, तू स्वतःला ओळखलं। या गोष्टीचा अर्थ, जगात सर्वात गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो आहे ज्याला स्वतःची किंमत कळत नाही। अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।